मागील 2 आठवड्यांपासून राज्यातील बहुतांशी भागात थंडी गायब झाल्याची स्थिती आहे. मात्र राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये काही भागात थंडी काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये तापमान जास्तच राहील असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील काही भागात 3 दिवस थंडी वाढण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, ठाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्हा तसंच नगर जिल्ह्यातील अकोला, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर तालुका आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, सोयगाव तालुक्यात आजपासून 3 दिवस थंडी किंचित वाढण्याचा अंदाज खुळे यांनी स्पष्ट केला आहे. 11 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी तसंच 17 आणि 18 फेब्रुवारी दरम्यान किंचित थंडीची शक्यता जाणवते. बदलत्या वाऱ्याच्या पॅटर्ननुसार उत्तरेतील थंड वारं उत्तर वायव्य महाराष्ट्रापर्यंतच पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पहाटे 5 वाजेचं किमान तापमान काहीसं घसरून या भागात थंडी जाणवेल. उर्वरित महाराष्ट्रातील 28 जिल्ह्यात मात्र वातावरणात विशेष बदल जाणवणार नाही. पुणे, दक्षिण नगर, उत्तर सातारा जिल्ह्यात गेल्या 2 आठवड्यापासून पहाटे 5 वाजेचं किमान तापमान सरासरीपेक्षा 4 अंशांना अधिक जाणवत आहे. त्यामुळे या जिल्ह्याच्या परिसरात थंडी पूर्णतः गायब झाल्यासारखं वाटतंय, असंही खुळे यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंतच्या 2 आठवड्याच्या काळात अधूनमधून ठराविक दिशा न घेणारं तर कधी वारंवार दिशा बदलणारे पण कमकुवत वाऱ्याचे अस्थिर वहन महाराष्ट्रावर टिकून राहिले. याशिवाय अधूनमधून महाराष्ट्रावर हवेच्या उच्च दाबातून प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांमुळे उत्तरेतील थंड वाऱ्यांना भिंतीसारखा अटकाव केला गेला. पर्यायानं उत्तरेतील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचलेच नाही. त्यामुळे काहीसे निरभ्र आकाश असूनही जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून विशेष अशी थंडी जाणवली नाही. पहाटचे किमान तापमान भागापरत्वे जवळपास सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशानं अधिक राहून महाराष्ट्रात चढउताराच्या थंडीसह सकाळच्या वेळेत हवेत केवळ माफकच गारवा जाणवला, असंही खुळे यांनी सांगितलं आहे. जोपर्यंत सध्याचा महाराष्ट्रावरील वारा वाहण्याचा पॅटर्न बदलत नाही व थंडीपूरक उत्तरेकडून वारा वहन होत नाही तोपर्यंत थंडीची शक्यता जाणवणार नाही, असाही अंदाज खुळे यांनी व्यक्त केला आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.